ओम गणपतये नमो नमः. नमस्कार मित्रांनो, सुखकर्ता चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जराजीवंतिका व्रत जे श्रावणाच्या प्रत्येक शुक्रवारी केलं जातं त्याच्याविषयी आपण जाणून घेऊया. तर चला. जराजीवंतिका व्रत म्हणजे जिवंतिका व्रत हे महाराष्ट्रातील पारंपरिक व्रत मानले जाते. हे विशेषतः मुलांच्या दीर्घायुष्य, आरोग्य, सुख समृद्धी आणि त्याच्या रक्षणासाठी केले जाते. जराजीवंतिका व्रत म्हणजे काय? श्रावण महिन्यातील शुक्रवारी जराजीवंतिका पूजन करण्याची परंपरा काही महाराष्ट्रातील कुटुंबामध्ये आढळते. जराजीवंतिका देवीला बालकांचे रक्षण करणारी आणि त्यांना दीर्घ आयुष्य देणारी देवी मानले जाते. या दिवशी माता आपल्या मुलांच्या कल्याणासाठी श्रद्धेने व्रत व पूजा करतात. प्रदेश आणि कुटुंबाच्या परंपरेनुसार व्रताची तिथी व पूजा पद्धतीत थोडा फरक आढळू शकतो. व्रताचे महत्त्व काय? मुलांचे आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभावे यासाठी हे व्रत केले जाते. मुलांवर देवीची कृपा आणि संरक्षण राहावे अशी श्रद्धा आहे. घरात सुख, शांती आणि मंगलमय वातावरण राहावे अशी प्रार्थना केली जाते. संतानाच्या कल्याणासाठी मातेकडून केलेली भक्ती, उपासना आणि प्रार्थना याला विशेष महत्त्व दिले जाते. हे व्रत मुख्यतः कौटुंबिक परंपरा आणि श्रद्धेवर आधारित आहे. जराजीवंतिका व्रतच्या पूजेसाठी देवीचा फोटो किंवा प्रतिमा, पाट, चौरंग, स्वच्छ वस्त्र, अक्षदा, हळद कुंकू, फुले, दुर्वा, आघाडा, धूप, दीप, नैवेद्य, फळे, नारळ, सुपारी, पान आणि दक्षिणा आपल्या परंपरेनुसार इतर पूजा साहित्य ठेवावे. त्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. पूजा करण्याच्या आधी जागा स्वच्छ करून पाटावर देवीची प्रतिमा ठेवावी. प्रथम श्री गणेशाचे स्मरण करावे. काही कुटुंबामध्ये नारळ सुद्धा बसवतात. जराजीवंतिका देवीला हळद कुंकू, अक्षदा आणि फुले अर्पण करावीत. धूप व दीप प्रज्वलित करावे. देवीला नैवेद्य दाखवावा. मुलांच्या आरोग्य आणि दीर्घ आयुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी. हे व्रत काही कुटुंबात श्रावणच्या प्रत्येक शुक्रवारी केले जाते आणि पिठोरी अमावास्येला त्याचे उद्यापन केलं जातं. त्या दिवशी देवीला वरणापुरणाचा नैवेद्य दाखवला जातो. जराजीवंतिका व्रत कथा श्रद्धेने ऐकावे किंवा वाचावे. देवीची आरती करावी. प्रसाद कुटुंबातील सर्वांना द्यावा. लोकपरंपरेनुसार जराजीवंतिका देवी ही बालकांचे रक्षण करणारी शक्ती मानली जाते. आता आपण ऐकूया जराजीवंतिका व्रतची कथा. पूर्वी एका कुटुंबात लहान मुलांच्या आरोग्याबद्दल मोठी चिंता निर्माण झाली होती. त्यावेळी घरातील मातेला जराजीवंतिका देवीची भक्ती करण्याची प्रेरणा मिळाली. तिने श्रद्धेने देवीचे व्रत केले, पूजा केली आणि आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली. देवीवर पूर्ण विश्वास ठेवून तिने व्रताची कथा ऐकली आणि आपल्या कुटुंबाच्या कल्याणाची मनोकामना केली. देवीच्या कृपेने घरातील संकट दूर झाले आणि मुलांवर सुख समृद्धीची कृपा झाली अशी लोकश्रद्धा आहे. या कथेतून आईची श्रद्धा, संतांवरील प्रेम, देवीवरील विश्वास आणि संकटाच्या काळात भक्तीचे महत्त्व सांगितले जाते. जराजीवंतिकाच्या व्रतकथा वेगवेगळ्या प्रदेशात व कुटुंब परंपरानुसार वेगवेगळ्या स्वरूपात सांगितल्या जातात. त्यामुळे आपल्या घरातील पारंपरिक कथा असल्यास तिलाच प्राधान्य द्यावे. पूजेदरम्यान साधा जप करता येईल. ओम जराजीवंतिकाय नमः हा मंत्र श्रद्धेने 11, 21 किंवा 108 वेळा म्हणू शकतात. काही कुटुंबात शेवटल्या शुक्रवारी किंवा मधल्या कोणत्या पण शुक्रवारी सवाष्ण घालण्याची परंपरा आहे. मुलांच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी. हे जराजीवंतिका माता, माझ्या संततीवर सदैव आपली कृपादृष्टी राहू दे. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य, सुख, बुद्धी आणि सद्बुद्धी लाभू दे.
आमच्या कुटुंबाचे रक्षण कर. जरा जिवंतिका व्रताचा केंद्रबिंदू केवळ विधी नसून संतांच्या कल्याणासाठी केलेली प्रेमपूर्वक प्रार्थना आणि श्रद्धा हा आहे. देवीची पूजा करताना मन शुद्ध ठेवून शक्य तितक्या सात्विक भावाने व्रत करावे. ओम जरा जिवंतिकाय नमः. तर मित्रांनो, आजच्या आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जरा जिवंतिका व्रत विषयी जाणून घेतलं. प्रत्येक प्रदेशानुसार ह्या व्रताची कथा वेगळी वेगळी आणि पूजा पण वेगळी वेगळी असते, म्हणून त्याप्रमाणे कथा वाचावी. काही प्रदेशात देवीची पूजा सकाळी किंवा संध्याकाळी करताना देवीला लामण दिव्याने आणि काडवातीने ओवाळण्यात येतो. हळदी कुंकू, अक्षत, फुलं वाहतात. त्यानंतर काडवातीने आणि लामण दिव्याने मुलांना पाटावर बसून त्यांना पण ओवाळण्याची परंपरा असते. मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करायला विसरू नका.